नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर त्यानं धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहिपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये 75% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आणि याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने 30 मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं, पण भारतीय हवामान खात्याने ही माहिती फेटाळली होती. तब्बल 129 वर्षांनंतर महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका असल्याचं समोर आलंय. निसर्ग असं या चक्रीवादळाचं नाव असल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलंय. निसर्ग चक्रीवादळ येत्या 48 तासात महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी धडकणार आहे. यापूर्वी 1891 साली अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं. अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या समुद्रात निर्माण होत असलेलं चक्रीवादळ 3 जून रोजी हरिहरेश्वरला धडकेल आणि या चक्रीवादळाची व्याप्ती मुंबईसह दक्षिण गुजरातमधील दमणपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत आहेत. यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. काही स्थानिक मच्छीमारांच्या होड्या समुद्रात दिसत आहेत. चक्रीवादळाचा परिणाम कोकणातल्या किनारपट्टीवरही जाणवतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणातील शेतकरी भात पिकाच्या पेरणीसाठी मशागत करून सज्ज झालाय. जिल्ह्यात सुधारित आणि पारंपरिक पद्धतीने भात पीक लागवड केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील भात पीक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून खते आणि बी बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय. उभ्या शिवारातील 3 एकर ऊस जमीनदोस्त झालाय. अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळली आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पावसाळा तोंडावरती आलाय. पावसाळ्यापूर्वीची कामं मुंबई महापालिकेनं पूर्ण केली आहेत. मुंबईत सखल भागात तुंबणारं पाणी उपसण्याकरता मोठमोठाले पंप बसवण्यात आले. दरवर्षी पावसामध्ये मुंबईची तुंबई होते. अशातच आता मुंबईत कोरोनाचं संकट वाढताना दिसतंय. प्रतिबंधित क्षेत्रात असलेला वरळी कोळीवाडा आता डिकंटेनमेंट करण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर केवळ ऍक्टिव्ह रुग्ण असलेला परिसर सील करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना ठाण्यातील मुंब्र्यात घडली. वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून एका गर्भवती महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय. मृत गर्भवती महिला या रिक्षातून हॉस्पिटलसाठी वणवण फिरत होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 3 हॉस्पिटलने गर्भवती महिलेला दाखल करून घेतलं नाही. शेवटी रिक्षातच त्या महिलेचा मृत्यू झालाय. या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढला तपास सुरू आहे. अनलॉक 1चा परिणाम मुंबईत पाहायला मिळतो. अनेक सरकारी आणि खासगी कार्यालय सुरू झाल्याने मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाल्याचं चित्र आणि याचाच परिणाम मुंबईत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकमध्ये पाहायला मिळतोय. कार्यालयामध्ये जाण्यासाठी चाकरमानी खासगी वाहनांनी दक्षिण मुंबईत येताना पाहायला मिळतात. अनलॉक 1ला सुरुवात झाली. कल्याण भिवंडी मार्गावरील दुर्गाडी पूल आणि कोनगाव गावात मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि सकाळपासून या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात. दिवा मानपाडा रोडवरील रुनवॉल माय सिटी इमारतीत उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्राला नागरिकांनी विरोध केलाय. ठाणे महापालिकेतर्फे हे विलगीकरण केंद्र उभारण्यात येतंय आणि नागरिकांचा विरोध असतानाही महापालिका कर्मचाऱ्यांचा जबरदस्ती या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कामावर अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मा लागू करण्याचा इशारा दिलाय. मुंबईत ज्येष्ठ डॉक्टर्स, गर्भवती आणि 1 वर्षाचं मूल असलेल्या महिला डॉक्टर्सना कामातून मुभा देण्यात आली आहे. मात्र अशी कोणत्याही प्रकारची सूट पुण्यात देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांनी खेद व्यक्त केला. पुण्यात आता प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक दुकानंही 4 तासांसाठी उघडणार आहेत. गेल्या 21 तारखेपासून प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानं बंद आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक किट वाटपावर पालिकेचा 100 कोटींचा खर्च झाला आहे. तर पेशंट वाढल्याने या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अनलॉक 1ला सुरुवात झालेली असली तरी प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध अजूनही कायम आहेत. नाशिक शहर आणि मालेगाव हे रेड झोनमध्ये असल्यानं नागरिकांना
नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येते। नाशिक जिल्ह्यात एका सीआरपीएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले। तसंच नाशिकच्या विडी कामगार नगरमधील किराणा दुकानदार पॉझिटिव्ह आढळल्यानं प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। राज्यभरात विना अनुदानित शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसलंय। उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीनं राज्यभर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। राज्यातील विना अनुदानित शाळांचे सुमारे 22,000 शिक्षक घरोघरी उपोषणाला बसले। 2 महिन्यांआधी या शिक्षकांना 106 कोटी अनुदानापोटी मंजूर झाले। तो निधी शिक्षकांना वितरित करण्यात यावा ही संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे। कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांना आता पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका बसलाय। अवघ्या एका रात्रीतून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत। आधीच आर्थिक अडचणींना सामोरं जाणाऱ्यांना ही दरवाढ अन्यायकारक वाटते। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले। आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचा यावेळी डॉक्टरांनी आरोप केला। समान काम समान वेतनची मागणी या निवासी डॉक्टरांनी लावून धरली। पुण्यात कोरोना लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या हजारो गाड्या पुणेकरांना आता कोर्टात न जाताही परत मिळू शकणार आहेत। पण त्यासाठी पुणे पोलिसांकडे प्रत्येक गाडीमागे 2,500चे सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागणार आहे। पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। भंडाऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। भंडाऱ्यात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानं 13 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं। हॉटस्पॉट मालेगावमधून दिलासादायक बातमी अशी आहे की मालेगावमध्ये 150 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे। मालेगावमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली। त्यांनी कोरोनावर मात केली असून आता पुन्हा ते आपल्या कर्तव्यावर रुजू होणार आहेत। इंदापूरकरांसाठी आनंदाची बातमी अशी की इंदापूर तालुका कोरोनामुक्त झालाय। उपचार घेत असलेले 2 रुग्णही कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। दरम्यान अशा परिस्थितीतही नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे। दररोज कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले व्यवहार संपूर्णपणे बंद झालेत। एका आडत व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीनं काही दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी विक्री बंद पडली आहे। अनलॉक 1 मध्ये नांदेड जिल्ह्यात बऱ्यापैकी सूट देण्यात आली आहे। सलून, ब्युटी पार्लर त्याचबरोबर इतर जे काही बंद असलेली दुकानं आहेत ते व्यवहार मात्र आता सुरू झालेले आहेत। पंढरपुरात कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। गेल्या 2.5 महिन्यांपासून प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न करत असले तरी स्थानिक राजकारणामुळे त्याला अडथळा निर्माण होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। अमरावती शहरातील शेगाव नाका इथल्या एका मटण विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं। या परिसरातील नागरिकांनी आता स्वतःहून पुढे येऊन आरोग्य तपासणी करावी असं आवाहन महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं आहे। मटण विक्रेता पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। धुळे शहरात वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता महापालिका प्रशासनाने एका दिवसाचा जनता कर्फ्यू अंमलात आणला। शहरात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांशी चर्चा करून हा जनता कर्फ्यूचं आयोजन केलं होतं आणि यावेळी जनता कर्फ्यू दरम्यान जे नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले त्यांच्याकडून दंड आकारणी करण्यात आली। हिंगोलीत महापालिकेनं शहरातील अतिक्रमण हटवल्यामुळे शहरानेही मोकळा श्वास घेतलेला आहे। यामध्ये महात्मा गांधी चौकाजवळ असलेली पोलीस विभागाची चौकीही पालिकेने काढून टाकली आहे। पालिकेचे मुख्य अधिकारी रामदास पाटील यांच्या पथकाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। वाशिम नगर परिषदेच्या वतीनं शहरातील 5 ठिकाणी भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले। त्यापैकी सुंदर वाटिका परिसर मैदानातील भाजीपाला मार्केटमध्ये शेकडोंच्या संख्येत असलेल्या गायीच्या कळपांना हायदोस घातल्यानं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे। दरम्यान गायींचा कळप बाजारात घुसल्याने ग्राहक आणि दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली आहे। शहरातील राज्यातील सर्व धार्मिक स्थळं ही 30 जूनपर्यंत बंद राहणार आहेत। त्यामुळे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील 30 जूनपर्यंत बंद असणार आहे। देवस्थानचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माहिती दिली। 1 जुलैला आषाढी एकादशी आहे। इतक्या वर्षांच्या कालावधीत आषाढी वारी दरम्यान पहिल्यांदाच मंदिर बंद आहे। अहमदनगर तालुक्यातील जिल्ह्यातील संगमनेर तालुका हॉटस्पॉट झालाय। दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं संगमनेरकरांची चिंता वाढलेली आहे। सुरुवातीला शहरात आणि आता ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत। त्यामुळे
प्रशासन हाय अलर्टवर आहे. सिंधुदुर्गात कोरोनाच्या संकट काळात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. कोरोनाग्रस्त नर्सला लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्युटीवर नेमलेल्या आरोप नितेश राणेंनी स्थानिक प्रशासनावरती केलेला आहे. 3 दिवस या नर्सनं काम केल्यानं सिंधुदुर्गात कम्युनिटी स्प्रेडची भीती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. या संदर्भात त्यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 6व्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला परळी इथं पंकजा मुंडे उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावरून पंकजा मुंडेंनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील निवासस्थानावरूनच पुण्यस्मरण सोहळा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दबंग, वॉन्टेड सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे संगीतकार वाजिद खान यांचं निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. साजिद वाजिद या संगीतकार जोडीनं अनेक हिट गाणी दिलेली आहेत. त्यांनी अनेक गाणी गायली देखील आहेत. अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांना बहुतांश वेळा त्यांचं संगीत असायचं. त्यांच्या निधनानं अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. इतरही बातम्या आपण जाणून घेणार आहोत, पण बीडच्या बातमीने सुरुवात करूयात. बीड जिल्ह्याला दिलासा देणारी बातमी अशी आहे की 30 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 56 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत 30 जण कोरोनामुक्त झालेत. आता केवळ 26 रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आणखी 9 जण कोरोनामुक्त झालेत. या सर्वांचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये रजाळे गावातील 7 तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 34 वर गेला आहे, तर 3 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबाद रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांनी तिकीट खरेदीसाठी रांग लावली होती. यावेळी सामाजिक अंतर राखत तिकीट खरेदी केली गेली. आजपासून अहमदाबादसाठी गाड्या धावत आहेत. पुण्यातून पाटणा इथं जाण्यासाठी दररोज गाडी सुटणार आहे आणि या गाड्यांसाठी 120 दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. राज्याअंतर्गत प्रवासासाठी मात्र तिकीट देण्यात येणार नाहीये. पुणे पाटणाशिवाय मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, निजामुद्दीन गोवा, मुंबई हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस या गाड्या पुण्यातून पुढे जाणार आहेत. तब्बल 2.25 महिन्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनचं दैनंदिन काम पुन्हा एकदा सुरू झालं. रेल्वे तिकीट बुकिंगची खिडकी जी आहे त्या खिडकीवरही व्यवहार सुरू झाले. प्राथमिक आरोग्य तपासणी करूनच प्रवाशांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जातोय. अहमदाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. जवळपास 2.5 महिन्यांनंतर या बसेस सुरू झाल्यात. सुरक्षित अंतर राखून आणि अन्य निर्बंधांचं पालन करून या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी बसू शकेल. वाराणसीमध्ये जॉगिंग व्यायामासाठी आज सगळी उद्यानं सकाळी खुली करण्यात आली आहेत आणि त्यामुळे फिटनेस प्रेमी मंडळींना दिलासा मिळाला. अर्थातच सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्याला मास्क अशा नियमांसह ठराविक वेळेत या गार्डन्समध्ये व्यायाम करता येणार आहे. गंगा दसरा साजरा करताना नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि यावेळी नियमांचं उल्लंघन करत नागरिकांनी सण साजरा केला. यावेळी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. प्रशासनानंही याकडे दुर्लक्ष केल्याचं यावेळी बघायला मिळालं. कोरोनावर विकसित करण्यात आलेली लस 99% यशस्वी होईल असा विश्वास चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक या औषध निर्माण कंपनीने व्यक्त केला आहे. सिनोव्हॅकने विकसित केलेल्या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि यामध्ये 1000पेक्षा जास्त स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे. एअर इंडियानं त्यांचे वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांना विमानात प्रवेश करण्यापूर्वी आपली कोविड-19ची चाचणी करून अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री करणं बंधनकारक केलं आहे. दिल्ली मॉस्को विमानातील वैमानिक संक्रमित झाल्याचं समोर आल्यानंतर कंपनीनं हा निर्णय घेतलेला आहे. नवी दिल्लीहून मॉस्कोला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका वैमानिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं लक्षात आल्यानंतर हे विमान अर्ध्यातून माघारी बोलवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्याभरात देशात सुमारे 50,000 रुग्णांची भर पडली आणि त्याआधी आठवड्यामध्येही सलग 3 दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते. देशात कोरोना संक्रमण वेगानं वाढत चाललेलं आहे आणि त्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMRचा एक वैज्ञानिकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. 2 आठवड्यांपूर्वीच
हे वैज्ञानिक मुंबईहून दिल्लीला परतले होते। ICMR ही सरकारी संस्था कोरोना संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठीचं महत्त्वाचं काम करते आणि त्यासोबतच कोरोना चाचण्यांचं निरीक्षण करते। पॉझिटिव्ह सापडलेले वैज्ञानिक गेल्या आठवड्यात बैठकीतही सहभागी झाले होते। कोलंबोला पोहोचलेली INS जलाश्व आज भारतात परतणार आहे। यातून सुमारे 700 भारतीय मायदेशी येणार आहेत। याआधी INS जलाश्वनं मालदीवमध्ये अडकलेल्या 1400 भारतीयांना परत आणलं होतं। ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत नौदलानं राबवलेली ही तिसरी मोहीम आहे।